नमस्ते दोस्तों। मैंने अभी मुर्गी पालन करने के लिए देख रहे। अभी मेरे को उसका सर्टिफिकेट लेना है। वो जगह पे मेरे को जाके देखना है कौन सा किधर मिलता है, वो मेरे को पूछताछ करना है। वो ये थोड़ा पुणे में जाके मैं पूछताछ करने वाला है। पोल्ट्री फार्म का ट्रेनिंग लेने के लिए दादा साहब भूले ने मेरे को मिला था। उनके साथ में मेरे को ट्रेनिंग के लिए मेरे को जाना है उनके पास। अभी मेरे को भूले साहब ने लेके जाने वाला है। सांगा ना, मला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही? खडकीला खडकीमध्ये आंटीवर केंद्र खडकी आणि मुंबई हायवे मुंबई आणि पुणे ह्यावेळेला आहे ना? हा शिवाजीनगरच्या पुढं. ठीक आहे ठीक आहे. मी पण जाणार आहे त्यांच्या बरोबर. त्यांचं फॉर्म भरायचं आहे. फॉर्म भरून आहे ना त्यांना द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ट्रेनिंग सुरू कधी होतं ते पण बघायचं आहे आपल्याला. राष्ट्रीय शासनाचे संवर्धन खाते अंडी मध्यवर्ती अंडी उबवण केंद्र खडकी. दोस्तों, ये मुर्गी पालने के लिए इधर ट्रेनिंग लेना पड़ेगा और अंडा जो बनाना, अंडे का उद्योग करने के लिए भी इधर ये जगह पे आके ट्रेनिंग देना पड़ेगा, तभी तो हम लोग को सर्टिफिकेट मिलेगा। जिसको भी अगर ट्रेनिंग लेना रहेगा ना, इधर आके सर का, डॉक्टर सर का नंबर है और नंबर लेके इनको कांटेक्ट कर देने का और इनसे पूछ लेने का कि कौन सा टाइम पे ट्रेनिंग रहेगा, तो सर ने बता देगा हम लोग को। ऑफिस के अंदर मैंने पूछताछ किया, उसके बाद में उधर ट्रेनिंग का ऑफिस है, उधर स्कूल चालू होता है, वो जगह पे हमको देखना है। इधर ही अपना ट्रेनिंग होने वाला है। ये ट्रेनिंग का स्कूल है ये। अभी अंदर जाना है, अंदर है, लोगों ने बैठा है। 10 बजे सब 10 बजे तक आ जाएगा। ये इधर 10 बजे के बाद में हमारा क्लास चालू हो जाएगा। हा रोग पक्ष्यांमध्ये ई कोलाई या जीवाणूमुळे होतो. खरे तर हे जीवाणू वातावरणामध्ये आणि पक्ष्याच्या शरीरातील आतड्यांमध्ये थोड्या प्रमाणात नैसर्गिकपणे आढळतात. म्हणजे सगळीकडे हे असतात. जळीस्थळी काष्टी देव आहेत हे. ठीक आहे, हे सगळीकडे असतात ई कोलाई. त्यांच्यानंतर पण जशी इम्युनिटी कमी होतो हा रोग होऊ शकतो, परंतु 5 ते 10 आठवडे या वयातील पक्ष्यांना या रोगाची बाधा झाल्यास त्यांच्यामध्ये मरतूक जास्त होते. मोठ्या पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण 5 ते 10% असते. ठीक आहे. आणि वाढणारे पक्षी म्हणजे ग्रोवर वगैरे जे आहे, लेअर अंडे देणारे पक्षी, ग्रोवर वाढणारे पक्षी, लहान पक्षी चिक, बरोबर आहे, किंवा पिल्ल, हे लक्षात ठेवा. वाढणारे पक्षी आले की शक्यतो ग्रोवर मध्ये मॉर्टॅलिटी 30 ते 50% होते. आता पुढे चालायचं. हा, ठीक आहे. त्याच्यामध्ये लक्षणं काय आहेत, काय असणार आहेत लक्षणं? तुम्हाला सांगितलं, कुठलाही आजार आला की लक्षणं खात नाही, सुस्त आहेत. ठीक आहे. हा, काही वेळेला त्यांना पातळ हगवण होते, हे महत्वाचं आहे. आणि रोगाने मृत झालेल्या पक्ष्याचे शवविच्छेदन केल्यास काय होतंय, त्या शरीरामधील यकृत म्हणजे लिव्हर या अवयवावर पांढऱ्या करड्या रंगाचा थर साचलेला आढळतो. एक्स्ट्रीम. काही पक्ष्यांमध्ये हृदयाच्या बाहेरील पातळ पिशवी बघितली काल तुम्ही, हृदयाच्या बाहेरची पातळ पिशवी ती जाड झालेली असते. म्हणजे तो लेअर, त्याच्यात सुद्धा तो पांढरा लेअर तयार झालेला असतो, म्हणून ती जाड झालेली असते. आणि काही पक्ष्यांमध्ये हवेच्या पिशव्या जाड बनल्याचे आणि त्याचा रंग पांढरा झाल्याचं आढळतं. ठीक आहे. म्हणजे काही मध्ये ही लक्षणं, काही मध्ये ही लक्षणं, आणि एखाद्या पक्षामध्ये सगळीच लक्षणं असतात. म्हणजे एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला गेला असेल तरी मरत नाही. ठीक आहे. कमी एफसीआर झाला म्हणजे आकडा मोठा आला. वाईट एफसीआर भेटला ना आपल्याला, वाईट एफसीआर भेटला म्हणजे आकडा मोठा आला. बाधित पक्ष्यांचा चेहरा सुचतो, चांगला सुचतो असा, बरं का, असा चांगला सुचतो. डोळ्यामधून पांढरा पिवळा दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो, डोळ्यामधून येतो, असं आपल्याला दिसतात. त्याच्यामधून चिपडा आल्यासारखे. पोस्टमार्टम केलं तरी असं चीजी मटेरियल जे डोळा आहे, ऍक्च्युली काल डोळा काढायचा आपला राहिला. म्हणजे आपण काय केलं, ब्रेनला हे केलं तेव्हा ते डोळा हे केलं. आपण जर काल डोळा काढून दाखवला असता तुम्हाला, म्हणजे त्याचं ते डोळा सुद्धा फाडता येतो व्यवस्थित. त्याची अशी खोबन सगळी अशी उघडी दिसते आपल्याला, आणि त्या डोळ्याच्या इथून आपण डोळ्याच्या भोवती असलेल्या पोकळीमध्ये पांढऱ्या रंगाचा चिकट पदार्थ साठलेला दिसतो. म्हणजे पोस्टमार्टम जर केलं तुम्ही तर त्या डोळ्याच्या भोवती जी पोकळी आहे त्याच्यामध्ये चीजी मटेरियल असतं, पांढऱ्या रंगाचा चिकट पदार्थ तुम्हाला साठलेला दिसतो. म्हणजे या रोगासाठी
सल्फाथायोजाल. ठीक आहे. हे औषध प्रभावी गुणकारी असून त्याचे प्रमाण 1 ग्रॅम औषध 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून 50 पक्ष्यांना रोज एकदा असं 5 दिवस देणे. फक्त नियंत्रण बघू आपण. औषध उपचार त्या वेळेस जो आजार आलाय त्याच्यानुसार आपल्याला देतो. हा रोग टाळण्यासाठी पक्षीगृहामध्ये विशेषतः हिवाळ्यात थंड हवेचे झोत येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पक्ष्यांची गर्दी झाल्यास त्यांची संख्या कमी करावी आणि पक्षीगृहाचे तापमान हे तर सगळ्यांनाच ठेवायचे 65 ते 75 एवढे ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार हिवाळ्यात कोळशाच्या शेगड्या किंवा हीटर वगैरे आपल्याला वापरता येतील. इलेक्ट्रिक हीटर वगैरे. गादीवर बुरशीची जर वाढ झाली तर हा रोग पिल्लामध्ये झपाट्याने वाढतो. हा रोग 1 ते 4 वयाची जी पिल्लं आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये आढळतो आणि त्यामुळे त्याला ब्रुडर निमोनिया असं नाव आहे. बरोबर आहे. त्यावेळेस काय आणि श्वसनलिका यामध्ये पिवळा रंगाचा चिकट पदार्थ साठलेला आढळतो. ठीक आहे. इकोलाई मध्ये आपण काय बघितलं? हवेच्या पिशव्याचा पांढरा कलर जाड होतात आणि पांढरा कलर होतो. याच्यामध्ये ब्रुडर निमोनियामध्ये काय बघितलं आपण? हवेच्या पिशव्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट पदार्थ तुम्हाला साठलेला दिसतो. ठीक आहे. बघा, हिमॅसिन हे औषध उपयुक्त आहे. त्याचे प्रमाण 10 मिली औषध व 1 लिटर. बघा आता पुढे बघू आपण. या रोगामध्ये मरतुकीचे प्रमाण 5%. बाधित पक्षी सारखे अस्वस्थ राहतात आणि त्याचं गादीवर किंवा भिंतीवर तुमच्या घासत असतात. ठीक आहे. या रोगामुळे बुरशीमुळे पक्ष्यांच्या डोक्यावरील तुरा व त्यांच्या आसपासच्या भागामध्ये पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो. जसे काही ह्या भागावर पीठ पडले आहे असे जाणवते. त्यानंतर तुरा जाड बनतो आणि त्यामध्ये पाणी जमा होतं. 0.5% पाणी पाजायचं त्याला आणि एकदा पाजलं की पुन्हा 15 दिवसांनी रिपीट करायचं. किती ताप असतो पक्षाला? 108 ते 109. स्प्लीन 4 ते 5 पटीनं वाढलेलं ह्या रोगामध्ये तुम्हाला दिसतं आणि ह्याला प्रतिजैविकेचे एकतर इंजेक्शन किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनची पावडर भेटते आपल्याला. ठीक आहे. प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनची पावडर भेटते. त्यांनी ते जंतू मरतात टिक फिवरचे. ठीक. मोस्टली गादी पद्धतीने पक्षी वाढवताना लहान पिल्ले वाढणारे पक्षी यांना या रोगाची बाधा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येते, ज्याच्यामध्ये 10 ते 40% पर्यंत मरतूक होते. हा रोग निर्माण करणारे सूक्ष्म परोपजीवी पक्ष्यांच्या लहान आतड्यात किंवा मोठ्या आतड्याला लागून असलेल्या सिका, आपण काल बघितलं सिका, ठीक आहे, त्या ब्लाइंड सॅक या नावाच्या पिशवीसारख्या अवयवामध्ये घर करून राहतात. ऑलरेडी असतात. ते रक्त बाहेर तुम्हाला हगवण अगदी अशी रक्त पडलेलं दिसतं, असं फार कलर दिल्यासारखं दिसतं. इतकी रक्ती हगवण म्हणजे जर फ्लॉक पूर्ण अफेक्टेड असेल तर एवढी रक्ती हगवण तुम्हाला त्यामुळे होती.